नमस्कार मित्रांनो, चला एस-पी मॅथ अकॅडमीमध्ये सर्वांचं स्वागत आहे. चला तर मग मित्रो, आपण पोलीस भरती 2026 साठी अति महत्वाचा टॉपिक म्हणजे आपला बॉडमासची सिरीज चालू आहे. ओके, आजचा आपल्या सिरीज मध्ये आपण आजचा पहिला क्वेश्चन बघणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, चला आजचा 16वा नंदुरबार पोलीस 2026 मध्ये विचारलेला प्रश्न आहे. ओके, नंदुरबार पोलीस 2024 मध्ये. तर चला तर मग याला आपण सॉल्व कसं करणार बघा. हे आहे आपल्या वर्गमुळात. कसं आहे बघा, वर्गमुळात. बाब्या बघ इकडे, हे वर्गमुळात आहे 625. 625 कोणाचा आहे माय? 25चा आहे. तुला वर्ग माहित पाहिजेत, 1 ते 30 पर्यंत तरी माहित पाहिजेत. ओके, म्हणजे 225 कोणाचा आहे भाऊ? 15चा आहे. कोणाचा आहे? 15चा. प्लसला प्लस, अगोदर हा पूर्ण ब्रॅकेट सोडून घ्या. 121 म्हणजे कोणाचा आहे बेटा? 121 म्हणजे आपला 11चा आहे. 64 म्हणजे कोणाचा आहे? 8चा. एवढंच आलं, एवढं आलं. चला पुढं. इथं भागाकार आहे 292 भागिले 24. 292 भागिले 24. ओय माय, इकडे बघ. म्हणे आता इथं काय करावं लागेल बघ. त्याला कमी करायचं झालं तर कमी करून घेऊ शकतोस. 5 न भाग जाते. 5 दोन्ही 10, 5 त्रिक 15, 5 5 किती बेटा? 25. म्हणजे इथं आलं 5/3 प्लस 11 भागिले 8. इथं आता हे करू शकता तुम्ही की भागाकाराचा गुणाकार वरील 24 आणि भाग खाली किती बेटा? 292. मग हे तर काय करून घ्याल प्लस, याला क्रॉस मल्टिप्लाय. 8 पंचे 40, 33 आणि भागिले 8 त्रिक 24. ओके, आणि इंटू 24 भागिले 292. 292. 33 प्लस 40 किती झाले? 73. किती झाले बेटा? 73 भागिले 24 इंटू 24 भागिले किती? 292. 292. हे 24 गेट कॅन्सल आणि 73 चौक किती? 292 म्हणजे खाली 4 आलं. 73 1 73. यानी याचं उत्तर आलं तुम्हाला 1/4 म्हणजे 1/4. 73च्या पाड्यामध्ये जर केला तर 4 आहे. मी कसं केलो? 3 चौक 12 म्हणजे 3च्या पाड्यात 4 एकक स्थानी आहे. ओके, एक ट्रिक्स आहे बेटा. हे 73 292. तर आपल्याला मोठ्याला जर भाग जाता येत नसेल, घालता येत नसतील, तर 3चा टेबल म्हणायचा. 3 1 3 3 7 3 9 3 चौक 12 म्हणजे 4 पर्यंत 2 आहे. जर आपण ह्या 73 ला जर 4 ने जर मल्टिप्लाय केलो तर तुमची 292 येते आणि याचं आन्सर आलं 1/4 म्हणजे 1/4. याचं उत्तर काय आलं बेटा? 1/4. ह्या पद्धतीने याला सॉल्व्ह करायचे. ओके, अगोदर मोठा ब्रॅकेट सॉल्व्ह करून घेतल्या, नंतर इथं भागाकार होतं, भागाकारात इथं गुणाकार झालं आणि खालचं वरी लिहायचं, वरचं खाली लिहायचं. आणि हे इथली जी गणित आहेत, हे आपला अपूर्णांक आहे. ओके, मग हे छेद समान नव्हता म्हणून याला क्रॉस मल्टिप्लिकेशन केले. 8 पंचे 40, 3 आणि 11. हे दोघांची बेरीज भागिले 24. खालच्या खालच्याचा गुणाकार. ओके, समजा. चला पुढचं वाला नेक्स्ट क्वेश्चन. पुढं आता हे विचारले बुलढाणा पोलीस 2024 साठी. ओके, बुलढाणा. चला बघा रे राज्य हो. आता इथं 1675 आहे 25. 1675 25, 13 25 75. तर ह्या दोघात कॉमन कोण आहे? 25 आहे. याला बाहेर काढायचं. उगाच करत बसायचं नाही. ह्या दोघाचा गुणाकार करा, ह्या दोघाचा गुणाकार करा, मग बेरीज करा. अरे बापू एकदम सिंपल. ह्या दोघातलं जे कॉमन, इथं 25 आहे, इथं 25 आहे. या दोघातून कॉमन निघालं 25. इथं काय उरते मग? 1675. बघ इकडे नीट. ओके, आणि इथं हे प्लस भावा, आणि इथं उरलं तुझं 13 25. 13 25. ह्या दोघांची काय करून टाक? बेरीज कर. काय करशील? बेरीज. 1675 आणि 13 25 म्हणजे तुझं हे 0 झालं, हे 0 झालं, हे झालं, हे 0 झालं आणि हे किती आलं बेटा? 3000 आलं. ह्या दोघांची बेरीज किती आली? 3000 आली. किती आली? 3000. आणि इकडे काय होतं बेटा? 25. 25 त्रिक 75 आणि 3 0 लावून टाक. याचं उत्तर झालं. एका सेकंदात याचं उत्तर निघालं बेटा. काय करायचं? जर दोन व्हॅल्यू अशा सेम आल्या तर एक बाहेर काढायची, या दोघांची बेरीज केली आणि त्याला या 25 न मल्टिप्लाय केला, गुणला, तर इथं आलं 75,000. कुठं आहे काय बघा. म्हणजे 75,000. ऑप्शन नंबर दुसरा. ओके, किती साधं सिंपल क्वेश्चन आहे. असेच बोर्डमासचे क्वेश्चन तुम्हाला पडतात.
चला बुलढाणा पोलीस 2024 बघा पाठीमागचा क्वेश्चन बी बुलढाण्याचाच होता, हा कोण क्वेश्चन बुलढाण्याचाच आहे. म्हणजे बुलढाणामध्ये किती पडले पेडा ते 2 क्वेश्चन आले, म्हणजे याचे 2 मार्क तुमचे डोळे झाकून आले पाहिजेत. आता इकडे लक्ष ठेवायचं हे आहे आपलं 8,000 काय आहे बेटा 8,000. आता हे 8,000मधून -888 म्हणून तर असं नाही बिलकुल काही करायचं नाही. त्या सर्वांची काय करशील तू बेरीज करशील. काय करशील बेरीज मायनस मायनस म्हणजे इथं 88 नंतर त्याच्या खाली 88 लिही आणि त्याच्या खाली 8 लिही आणि याची सर्वांची बेरीज करून टाक. ओके 8 आणि 8 16 8 24 24 ला 4 हातचे आले 2 16 17 18 1 म्हणजे किती 984 सर्वांची बेरीज 984 आणि इथं मायनस हा इथं मायनस आहे मायनस जर दोन संख्या उदाहरणार्थ तुमच्या दोन संख्या जर मायनस मध्ये असतील समजा हे -3 हे -4 ह्या दोघांची बेरीज होते राजा 7 आणि उत्तर यायचं कशात जाते मायनस मध्ये जाते. ओके म्हणून हे आलं आपलं मायनस मध्ये ही संख्या 8,000 मधून काय करशील वजा करशील मग तुझं उत्तर इथं येऊन जाईल. इथं 10 झाले 10 मधून 4 गेले 6 उरले 9 मधून 8 गेला 1 उरला आणि इथं 9 0 म्हणजे इथं राहिले 7 70 16 म्हणजे तुझा आला ऑप्शन नंबर 14 70 16. ओके सिंपल जे मायनस मायनसचे सर्व आधी त्यांची बेरीज करायची आणि त्याला साइन मायनस द्यायचं आणि ह्या 8,000 प्लस मधून ही संख्या काय करायची बेटा मायनस करायची म्हणजे हे झालं तुझं उत्तर आलं. ओके बेटा समजलं चला पुढे चला मेहनत तर करावंच लागणार. ठाणे ग्रामीण पोलीस 2024 जर आपल्याला रिझल्ट काढायचा असेल तर मेहनत तर करावंच लागेल बाबा मेहनतीशिवाय फळ नाही. चला बघा इथं कोण आहे 32 57 गुणिले 3 इथं पॉईंट आहे म्हणजे ह्या झिरोचं काही देणं घेणं आहे काय नाही. अरे भाई इथं 10 इथं 10 इथं अरे हेच झिरो झालं म्हणजे सगळं गुणाकारात आहे म्हणजे हे टोटल काय झालं बेटा झिरो होऊन गेलं. इथे काय उरलं 1 म्हणजे याचं उत्तर काय आलं 1 समजलं. कितीही बी मल्टिप्लिकेशन मध्ये किती संख्या आपला हे हॉल भरून जरी संख्या असतील आणि त्या गुणाकारामध्ये जर तिथं फक्त एक अंडा असेल म्हणजे काय असेल गोल तिथं जर झिरो असेल तर पूर्ण हॉल काय होऊन जाणार बेटा झिरो होऊन जाणार. म्हणजे तुझी बघ हे गुणाकारात आहे हे गुणाकारात आहे हे गुणाकारात एवढं इथून एवढं गुणाकारात आहे म्हणजे बॉडमास्टर रूल काय सांगते अगोदर गुणाकार करा मग बेरीज हे गुणाकार म्हणजे एवढं आपलं हे काय झालं पूर्ण याचं उत्तर 0 आलं 0 + 1 म्हणजे याचं उत्तर काय येणार आहे 1 हाय काय कुठं उत्तर याचं इथं ऑप्शन नंबर 2 चला समजलं समजा पुढं चला नागपूर ग्रामीण पोलीस 2024 पाठीमागचा कोणता होता रे ठाणेचा होता. ओके नागपूर ग्रामीण पोलीस 2024 साठी हा विचारलेला प्रश्न बघा अगोदर काय ब्रॅकेट दिले दादा ब्रॅकेट सोडून घे साई चौक 24 म्हणजे 4 आलं माय इथं 12 आहे तुझं इथं मायनस इथं 4 आलं प्लस हे ब्रॅकेट सोडून घे 5 त्रिक 15 ओके ह्या दोघांची अगोदर बेरीज कर मग वजाबाकी कर आधी सांगते तुला बापू भागाकार कर गुणाकार कर बेरीज कर मग वजाबाकी कर. ओके शेवटी वजाबाकी मग आता ह्या 12 12 24 म्हणजे 27 मधून 4 गेले किती उरले 27 मधून 4 गेले म्हणजे तुझं आलं 23 तुझं उत्तर राहील 23. ओके बेटा हाय सिंपल क्वेश्चन होता. ओके फक्त आपल्याला त्याची टेक्निक कळाली पाहिजे की अगोदर सोडवायचं कोणाला. आपले वांदे कुठं होतात मायनस प्लस आपले वांदे इथंच लागतात की मायनस प्लस काय होते की सर मग त्याच्यासाठी थोडस बेसिक रूल शिकला पाहिजे. ओके त्याच्यासाठी बेसिक रूल थोडासा शिकला पाहिजे. बोर्डमास काय असतो अगोदर काय सोडवला पाहिजे अगोदर आपल्याला ब्रॅकेट सोडवला पाहिजे नंतर भागाकार केला पाहिजे नंतर गुणाकार नंतर बेरीज नंतर वजाबाकी. चला आता एवढी इथं संपूर्ण साईन आली बेटा. ओके बघाय अगोदर हे 8 ला 8 लिहून घेतलं इथं भागाकार आहे बघा भागाकार म्हणजे किती 8 चौक 32 इथं 4 आले प्लस ला प्लस 4 ला 4 ओके मायनस 4 त्रिकम किती बेटा 12 अगोदर ह्या दोघांची बेरीज किती झाली 12 मायनस 12 12तून 12 गेले 0 12तून 12 गेले 0 म्हणजे तुझं ऑप्शन आलं 0. काहीतरी अवघड आहे का काहीच नाही फक्त फक्त अमरावती ग्रामीण पोलीस साठी आहे 2024 फक्त थोडस लॉजिक बेटा
की आपल्याला जमलं काय करता आलं पाहिजे. नाही धरलं उठलं सुटलं 32 अन 8 किती 40 अन मग 8 न भागा जमना. जे रूल सांगतो तो रूल्स वापरायला पाहिजे आपल्याला. ओके. त्यालाच म्हटलंय बोर्डमास. असे जर गणित आले तर बोर्डमासच्याच रूलनं आपल्याला सोडवावं लागतील. तर आजचा आपला हा क्वेश्चन बघा. अमरावती ग्रामीण पोलीस दोन दोन मार्क. ओके. गेला मार्क आणि हे मार्क. आता इथं 15 आणि 96 याचा दोघाचा गुणाकार इथं प्लस आहे. ह्या दोघाचा गुणाकार ह्या दोघाचा गुणाकार ह्या दोघाचा गुणाकार करून याच्यात ऍड करून मग याचा गुणाकाराचे काय करायचे आपल्याला वजाबाकी. ह्या दोन आता दोघांमधून कॉमन काढण्यासाठी काय आहे का बेटा? कॉमन काढण्यासाठी कोणती संख्या आहे का नाही. मग आपल्याला इथं या दोघाचा गुणाकारच करावा लागेल. मग गुणाकार करत असताना आपल्याला माहित आहे ओके आपली मेथड म्हणजे 6 पंचे 30 30 ला 0 हातचे आले 3 9 45 आणि 6 1 6 ओके 45 आणि 50 51 52 53 54 ला 4 म्हणजे याचं किती आलं 54 ला 4 आलं हातचे आले 5 9 1 9 9 10 14 म्हणजे हे याचं गुणाकाराला आपला पहिल्याचा किती 1440 हे कसं मी केलं हे बघ दादा काहीच नाही एकदम सोपं ह्या दोघाचा गुणाकार करायचा इथं लिहायचं म्हणजे तिरकस गुणाकार करायची बेरीज करायची टोटल इथं लिहायची मग नंतर याचा गुणाकार करायचा आणि हातचा घेऊन याचा गुणाकार ओके हे शॉर्टकट आहे हे 14 इथं प्लस आता 33 गुणिले 48 33 गुणिले 48 8 त्रिक 24 24 ला 4 हातचे 2 मग ह्या दोघाचा 4 त्रिकम 12 8 त्रिक किती 8 त्रिक 24 चल या सर्वांची बेरीज कर म्हणजे 4 अन 2 6 अन 7 8 हे किती झाले दादा 3 म्हणजे इथं आलं तुझं 8 हातचे आले 3 4 त्रिकम 12 13 14 15 म्हणजे इथं आलं 1584 1584 मायनस 9 दोन्ही 18 हातचे आले 1 9 त्रिक 27 आणि 1 28 ओके आता ह्या दोघांची बेरीज करायची आणि त्याच्यातून ते वजा करायचे सिंपल 14 40 1584 4 12 1 5 आणि 4 9 आणि 1 10 हातचे 1 किती आले 3024 त्याच्यातून तुला किती वजा करायचे बेटा 88 इथं आले 14 14तून 8 गेले 6 उरले इथं राहिले तुझे 11 11तून 8 गेले 11तून 8 गेले म्हणजे 36 कुठं आलं 36 कोणाकोणामध्ये आहे याच्यात बी 36 आहे याच्यात बी 36 आहे याच्यात बी 36 आहे तुला अजून एक अंक काढावा लागणार आहे दादा ओके म्हणजे इथला एक इथं घेतलास इथं झाली इथं 9 मधून 2 गेले 9 गेले 8 गेले किती उरले 7 736 कोणाचा आहे म्हणजे हे शेवटचा आन्सर आपल्याला पूर्ण करायची बी गरज नाही ऑप्शन नंबर चेक करायचे म्हणजे इथं 36 होतं इथं 36 होतं इथं 7 आलं म्हणजे तुमचं काय आलं चौथा ऑप्शन दुसरं जास्त करायची गरज आहे का नाही कळालं बेटा पुढं आता इथं आलं पॉइंट ओके पॉइंट आलं की आपण घाबरून जातो अरे बिलकुल दादा घाबरायचं नाही बघ हे तर एकदम सोपं काय करशील फक्त तू पॉइंट खाली पॉइंट संख्या लिही 0 0 हे 55 ओके पहिली संख्या लिहिली इथं पॉइंट खाली पॉइंट लिही इकडे 0 आहे आणि हे संख्या इकडून लिहित चालायच्या 0 0 0 5 आणि 5 आणि जिथं काहीच नाही म्हणजे 0 टाकून टाक इथं 0.05 ओके जिथं काहीच नाही तिथं अंडू टाकून टाक आणि याची काय कर प्लस कर कारण हे सगळ्या कशा आहेत बेटा प्लस मध्ये 5 ला 5 5 आणि 5 10 हातचे 1 5 आणि 5 10 आणि 1 11 हातचा 1 6 0.0 कुठे दिसतंय का बघा कुठे दिसतंय का बघा सरळ चौथा ऑप्शन काय आलं सरळ चौथा ऑप्शन 0.06105 0.06105 किती सिंपल आहे बघा फक्त आपण काय करायचं पॉइंटचे जर आले ना पॉइंट खाली पॉइंट द्यायचे आणि काय करायची बेरीज असेल तर बेरीज करायची वजाबाकी असेल तर वजाबाकी करायची ओके बेटा ओके चला नेक्स्ट क्वेश्चन पुढं मुंबई SRPF 2024 ला विचारलेला प्रश्न साधा सिंपल रे का ह्याच्यात एक मार्क कुठं जाणार कुठंच नाही बेटा 67 मधून तुला 12 वजा करायचे 7 मधून 2 गेले किती उरले 5 उरले 6 मधून 1 55 आलं आणि हे बघ नीट लक्ष दे मायनस प्लस मायनस होते
आणि ज्या मोठ्या संख्येचं साईन द्यायचं. 67 साईन कोणता आहे बेटा? मायनस आहे, म्हणून -55. म्हणजे तुझं उत्तर काय आलं? -55. ओके. किती क्वेश्चन आपल्याला 1 मार्क असा डोळे झाकून पडतो ना दादा इथं. ओके. बोर्ड मास म्हणता अवघड आहे, अवघड आहे. कुठं अवघड आहे? कुठंच अवघड नाहीये. ओके. हा आला आपला 26वा. बघा, याला काय करणार? सिंपल. बघा इथे 175 आहे, इथे 175 आहे. मधामध्ये कोण आहे? प्लस आहे. आता कॉमन काढू शकता आपण. ह्या गणितात कॉमन काढू शकता. मुंबई SRPF प्रत्येक पेपर मध्ये 2 क्वेश्चन हमखास बोर्ड मासवर आहेत. हमखास बोर्ड मास. ओके. मग या 2 मार्काला काला सोडायचे आपल्याला माहित आहे ना बाबा. 2 मार्कला पडणार. तर 2 मार्क फिक्स आहेत. ओके. मग ह्या दोघातून कॉमन कोण निघणार? 175. इथं आलं 560. बघ 560 आणि 4 प्लस 440. त्या दोघांची बेरीज करून टाक दादा. 440 0 10 1 5 आणि 4 9 9 आणि 1 10 म्हणजे किती आलं दादा? इथं 175. इथं गुणाकार असतो म्हणजे इथं आलं 1000. 175 1 175. किती झिरो आहे दादा? वरी 3 झिरो लावून टाक. हे तुझं उत्तर. हे तुझं उत्तर. ओके. हे तुझं उत्तर झालं. किती आहे? कुठं आहे बघ? 175 वर किती झिरो आहेत बेटा? 3 झिरो आहेत. म्हणजे तुझा ऑप्शन नंबर 3. कळालं? ओके. मग आता नाहीतर तू करत बसतोस, लाव या जोगाड. ह्या दोघांचे लावतोस, गुणाकार करत बसतोस, ह्या दोघांचा गुणाकार करतोस, मग बेरीज करतोस. अरे किती टाइम घेतोस? सरळ कॉमन संख्या काय बघायची, तिला बाहेर काढायचं, दोघांची बेरीज मारायची आणि त्या कॉमन संख्येने गुणून टाकायची. कार्यक्रम त्याचा लागला म्हणून समज. ओके. पुणे SRPF 2024. भावा बघ इकडे. हे -18 जशाला तसं प्लस 12×96. 12×96. मग काय करणार? मायनस प्लस काय होणार? मायनस होणार. तुला 92 मधून किती काढायचे बेटा? 18 काढायचे. किती? 18. 92 मधून 18 गेले म्हणजे तुझे किती उरले? बस सरळ सरळ 78. मायनस सॉरी -78 नाही रे बाबा. याच 82 मायनस करा चला. किती आलं? 12तून 8 गेले, 4 उरले. याचे MCQ चुकीचे टाकले बहुतेक. 8 मधून 1 गेला 74 येते. याचं 74 येते दादा. याचा ऑप्शन गलत झाला इथं. 74 आन्सर येणार. याचं काय येणार? 74 आन्सर. पुणे SRP. ओके. पाठीमागचंच आन्सर दिसतात याला. म्हणजे पाठीमागचंच. ओके. हे बघ, हे याच्यामध्ये मिक्स झालंय, म्हणजे कुठेतरी गपलत झालाय PPT मध्ये. ओके. चल, त्याचा आन्सर येणार 74. मोठ्या संख्येचा साइन 92 प्लस प्लस 74. ओके. समजलं? समजा. ओके. चल, आता पुणे SRPF बघा. पुणे SRPF पुन्हा 2 क्वेश्चन. किती क्वेश्चन झाले बाबा? एक, हा 2 क्वेश्चन. येस येस 2. हा दुसरा वाला. आता बघ, हे सगळं प्लस आहे, घाबरायचं बिलकुल काम नाही. पॉइंट मध्ये आहे दादा. इथं जिथं पॉइंट आहे ना, काहीच नाही. पॉइंट खाली पॉइंट द्यायचं. 3 2 9 9 5 6 9 9 6 5 9 9. अरे काय दादा, आता या सगळ्यांची काय करायची? बेरीज करून टाक. म्हणजे तुझं काम झालं. 9 1 9 9 2 18 9 3 27 9 चौक 27 9 चौक 36. 36 ला 6. 6 कोणापाशी आहे? म्हणजे हे तर ऑप्शन कटलं. ओके. आणि हा ऑप्शन कटला. आता आलं या दोघांमध्ये. 36 ला 3. 36 आणि 3 37 38 39 96. कुठं आहे? दोघांमध्ये बी 96 आहे. दोघातही 96 आहे. तर एक अंक काढावा लागेल. हा किती? हे 2 5 5 आणि 5 16 ला 6 म्हणजे 696 कुठं आहे? इथं आहे. हे तुझं उत्तर झालं. त्याला टाइमपास करत बसायचे दादा. तेवढं करत बसायला काय गरज आहे? पण 3 अंक चेक केले. हे तर इथंच कटले दोन्ही अंक. इथे 6 9 6 9 दोन्ही झाले. तिसरा अंक भेटला 600 म्हणजे इथंच. पुढची काढायची बी गरज नाही. समजा. समजलं दादा? चल पुढं.
दौंड SRP 2024चा हा प्रश्न आहे. अबाबा, हे तर इतकं सिंपल आहे. आता हे काय धिंगाणा म्हणता तुम्ही? हे बघ, हे +13 आहे, हे -13, -39, -39. किती साधा सोपा प्रश्न आहे बघा. हे मायनस आहे, हे प्लस आहे दादा. याच्या पुढे काय नाही, म्हणजे इथे प्लस असते. हा बघ, हे प्लस मायनस गेट कॅन्सल, याचा दिवा लागला. मग आता हे मायनस मायनस काय होत असते, प्लस होते. आणि जे तुझं उत्तर येईल ते तुझं मायनस मध्ये असणार आहे. म्हणजे 39 आणि 39 नऊन नऊन किती बेटा, 18. म्हणजेच किती येणार, याचं उत्तर येईल 78. किती येईल? 78. 40 आणि 40 80. 80 मधून 2 वजा कर, किती राहिले? 78. म्हणजे तुझं उत्तर संपलं. उत्तर संपलं दादा. संपलं संपलं संपलं. बघायची गरजच नाही. 39 आणि 39 बेरीज करायची म्हणजे 78. उत्तर तुझं मायनस मध्ये असणार. यानं जर इथं जर समजा 78 दिलं असतं प्लस मध्ये, तर थोडं कन्फ्युज अजून तुम्ही झाला असतात, दुसरे नाही. ओके. ज्याला नियम आहेत, प्लस वजाबाकीचे, ऍडिशन आणि सबट्रॅक्शनचे नियम माहित आहेत, त्यानं भरपूर सॉल्व्ह करणार म्हणजे चला, छत्रपती संभाजीनगर. छत्रपती संभाजी, आता आलं पुन्हा. अजून गोंधळून जातं. अरे भाई रे भाई, हे आलंय भागाकारात आणि अजून त्यातल्या त्यात पॉइंट. अरे बघ रे दादा, किती सोप्पा आहे. फक्त काय कर, मी अंक लिहून घेतो. 36, 27 आणि 1 एवढंच लिहिलं. विचार नाही करायचं. खाली कोण कोण आहे तेवढंच लिहून घे. 6, 3 आणि 1. ओके. एवढं लिहून घेतलं. जेवढ्या संख्या आहेत तेवढ्या फक्त वरी लिहून घे. पॉईंटचा आत्ताच विचार करू नको. तुला पॉईंटचं सांगतो बघ इकडे. पॉईंटचं सांगतो बघा. आता बघ पॉईंट 1 2 3 4 5 6 7. वरी किती अंकाच्या नंतर पॉईंट आहे? 7 अंक आहेत बेटा, 7. मी काय म्हटलं होतं, वरी जर पॉईंट असतील तर खाली 0 लावा. वरी जर पॉईंट असतील तर खाली 0 लावायचे. एकावर किती? 7. 1 2 3 4 5 6 7. याचा कार्यक्रम झाला. वरी जेवढे अंक आहेत पॉईंट नंतर ते खाली 0 लावायचे. खाली पॉईंट आहेत त्याचे वरी 0 लावायचे. 1 2 3 4 5 6. वरी 6 लावून टाक. 1 2 3 4 5 6. बघ, हे 6 कटले, हे 6. सरळ सरळ हा एक कटला, हा एक कटला. हा बघ, 6 6 36 आणि 3 9 27. 9 सक्क किती बेटा? 54. वरी 54 आलं आणि खाली किती उरलं दादा? 10. अरे थांब थांब, 10 ना मग पुन्हा भागात बसू नको. हे उत्तर जशाला तसं लिहायचं. किती खाली 0 आहे तर 1 0. 1 नंतर पॉईंट द्यायचा म्हणजे हे तुझं उत्तर. 5.4 कुठे दिसतंय? 5.4. 5.4 म्हणजे हे तुझं उत्तर झालं. बघ किती सिंपल आहे. 5.4. ओके. समजलं बेटा? समजलं 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 समजलं. ओके 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 ओके. अच्छा. हे पण तसंच. कोठोल SRP. ओके चला, हे पण तसंच. चला, 36 लिहिलं, 7 लिहिलं, समजा 8 लिहिलं. ओके. वरचं खाली 6 लिहिलं, 42 16. इथं इंटू, इथं गुणाकार टाकायचा. 1 2 3 4 5. खाली 1 2 3 4 5. 5 0 लावा. 1 2 3 4. 1 2 3 4. ओके. हे 4 कटले, हे 4 कटले, खाली 10 उरले. 7 7 36. खतम. 8 सत्ती 42. 7 8 56. ओके. 7 सक्कम 42. चालते. हे 6 कटलं, हे 6 कटलं, खाली राहू द्या हे 7. ओके. मग खाली काय उरलं बेटा? याचं बी तेच दिसायले का रे? हा, इथं 8. 8 1 8. 8 2 16. ओके. 8 2 16. 8 2 16. तर 1/2 आलं. 1/2 म्हणजे किती बेटा? 0.5 आहे. 1/2 ची व्हॅल्यू किती आली? 0.5. पण याच्या खाली पुन्हा एक 0 आहे, म्हणजे किती झालं? 0.05. याचं उत्तर असेल 0.05. 0.05. 0.5. 1/2 म्हणजे 0.5. ओके. 1 2 3 4 5 6. ओके. 2 3 4 5. 1 2 3 4 5. 1 2 3 4 5. ओके. 1/2. ओके, बरोबर आहे. काय काय आलं? 36 7 8. एकदा बघू.
6, 42 आणि 16. ओके. 6 6 36, 7 1 7, 7 सकम 42, हे 6 कटलं. ओके. 8 1 8, 8 2 16. म्हणजे इथं 1/2 आलं आणि इकडे काय उरलं होतं 1/10. म्हणजेच तुझं काय आलं दादा? वरच्याचा 1 आणि खाली 20. ओके. 20 म्हणजे किती आलं तर? 20 म्हणजे किती असते बाबा? 0.2 की 0.5? म्हणजे 2. 1/2 म्हणजे 0.5 असणार ना? 0.5. ओके. 0.5 ह्या पद्धतीत काहीतरी मिस्टेक असेल. ओके. चला चालेल. ओके बेटा, समजलं? ओके. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट्स करायला विसरू नका दादा. कमेंट्स करा व्हिडिओ कसा वाटला. ओके बेटा. चल. जय हिंद.